सुंदर अशी विचारधारा सादर करतोय। खुद को कभी अकेला न समझे, खुद को कभी अकेला न समझे, जिसने ये दुनिया बनाई है वो हर कदम तुम्हारे साथ है, वो हर कदम तुम्हारे साथ है। सकाळ म्हणजे भूतकाळाच्या वलयातून बाहेर येण्याची आणि भविष्य सुंदर करण्याची एक सुवर्ण संधी असते। या संधीचा चांगला वापर करण्यासाठी स्वच्छ विचार, निर्मळ मन आणि मुखावर स्मित हास्य असावे। स्वतः सोबत समोरच्या व्यक्तीचा सुद्धा दिवस खूप छान जाईल। दुनिया का सबसे फायदेमंद सौदा है बुजुर्गों के पास बैठना। दुनिया का सबसे फायदेमंद सौदा है बुजुर्गों के पास बैठना। चंद लम्हों में वो आपको बरसों का तजुर्बा दे देते हैं, बरसों का तजुर्बा दे देते हैं। म्हणून अतिशय सुंदर सुसंस्कारिक पिढी कोणती बनत आहे? ज्या घरामध्ये आजी आजोबा राहतात, आई वडील प्रेमळपणाने वागतात आणि हेच तर संस्कार त्या लेकरांवर पडत असतात। म्हणून सगळ्यांसोबत आनंदी राहण्याचा प्रयत्न करा, कारण आपली ही जी पिढी आहे, आपले जे लेकरं बाळ आहे ते खूप संस्कारिक निघाले पाहिजेत, नसेल तर आपलं नाव घालवायला नेहमी तयारच असतात। म्हणून वडीलधाऱ्या माणसांचा आशीर्वाद असणं अत्यंत आवश्यक आहे। एक निस्वार्थी सेवाभाव वृत्ती आपण ठेवणं अत्यंत आवश्यक आहे। नातं 4 तत्वावर आधारित असतं। नातं कोणतंही नातं असो ते 4 तत्वावर आधारित असतं। आदर करणं, समजून घेणं, स्वीकार करणं आणि एकमेकांवर विश्वास ठेवणं, एकमेकांवर विश्वास ठेवणं। दुसऱ्याला देण्यासाठी आपल्या जवळ काही नसले तरी चालेल, दुसऱ्याला देण्यासाठी आपल्या जवळ काही नसले तरी चालेल, पण सन्मान आणि विश्वास नक्कीच देता आला पाहिजे, नक्कीच देता आला पाहिजे। धन्यवाद।